चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा आणि फ्री नोटिफिकेशन मिळवा. मग अशा नैराश्याच्या अवस्थेत असताना मला एका मित्राने सांगितलं की एवढं तू केलं सगळं, डॉक्टर जिचकरांचं लेक्चर ऐकून पहा. मला डॉक्टर जिचकरांविषयी माहिती होती, पण मी त्या यूट्यूबवर गेलो आणि ते लेक्चर ऐकलं. आणि त्या लेक्चरमध्ये जिचकरांनी जे सांगितलं साधा सोपा फॉर्म्युला, तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. काय सांगितलं त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि डायबिटीस प्रिव्हेंट करायचं असेल तर साधा सोपा उपाय असा आहे की दिवसातून 2 वेळा जेवा, इतर वेळा तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. मला आश्चर्य वाटलं की असं कसं काय होऊ शकेल. तर ते लेक्चर मी 4-5 वेळा ऐकलं. मी म्हटलं जिचकार असं म्हणतात का की गोड खाऊ नका? तसं म्हणत नाही. मी म्हटलं असं म्हणतात का की तेल तूप खाऊ नका? तसंही म्हणत नाही. मी म्हटलं कमी खा असं म्हणतात का? तेही म्हणत नाही. नॉनव्हेज खाऊ नका का? तसंही म्हणत नाही. पण मला अगदी आश्चर्य वाटलं. म्हटलं 2 वेळा जेवायचं, भरपूर जेवायचं, पोटभर जेवायचं आणि वजन कमी होणार, हे कसं काय शक्य आहे? पण मी विचार असा केला की डॉक्टर जिचकरांसारखा माणूस जर अशी एखादी गोष्ट सांगत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य असणार. म्हणून मी तो प्रयोग सुरू केला. पण यावेळेला मी पथ्य असं पाळलं की कोणाला काही सांगायचं नाही. कारण मी दिसलो की लोक विचारायचे आप क्या चालू आहे. कारण आपल्या आजूबाजूला फार म्हणजे प्रेरणा देणारे लोक असतात. तुम्ही डायटिंग करता हे माहीत असलेली मैत्रीण तुम्ही दिसलात की म्हणते 2 किलो कमी झाला का वाटतं बरं का. प्रत्यक्षात तुम्हाला माहिती असतं की 2 किलो वाढलेलं आहे. लोक असे कुचकट खूप असतात बहुत. मग मी ठरवलं कोणाला काही सांगायचं नाही. मी म्हटलं की अभि कुछ भी नाही चालू. पण 1-1.5 महिन्यातच माझ्या लक्षात आलं की आपलं वजन कमी व्हायला लागलं, पोट कमी व्हायला लागलं. लोक विचारायला लागले काय करता. मी म्हटलं काही करत नाही, 3 महिने होऊ द्या. 3 महिने झाले आणि 3 महिन्यांनी माझ्या असं लक्षात आलं की आपलं वजन 8 किलो कमी झालं आणि पोटाचा घेर 2 इंच कमी झाला. जे मला अपेक्षित होतं ते सगळं त्या ठिकाणी घडलं. पण प्राध्यापक माणूस म्हणजे संशय आत्मा. कुठल्या गोष्टीवर पटकन विश्वास ठेवायचा नाही. म्हटलं घरामध्ये आपल्याकडे डायबिटीसची हिस्ट्री आहे. आईला डायबिटीस, मामाला डायबिटीस, मोठे आपल्याला पण डायबिटीस झाला. आणि डायबिटीसमध्ये माणूस खंगतो, वजन कमी होतं. म्हटलं बहुतेक वजन आपलं डायबिटीसमुळे कमी व्हायला लागलं. आपण क्रेडिट जिचकरांना द्यायला लागलो. मग सगळ्या तपासण्या केल्या, ब्लड शुगर केलं, HbA1c केलं, सगळं केलं. मग सगळं लक्षात आलं की हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. आणि मला आतून तर छान वाटतच होतं, फ्रेशही वाटत होतं. तेव्हा मला खात्री पटली की खरंच जिचकार जे सांगतायत तो साधा सोपा उपाय हा भारतासारख्या देशासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मग तेव्हापासून जो दिसेल त्याला मी सांगायला सुरुवात केली. विद्यार्थी असो, नातेवाईक असो, कोणी त्याने ऐको न ऐको मी सांगायचो. आणि हीच अवस्था तुमची 3 महिन्यांनी येणार आहे. कारण मी म्हटलं की हे व्याख्यान आम्ही म्हणतो हे व्याख्यान नाही आहे, हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. लक्षात ठेवा, हे आयुष्य बदलण्याची क्षमता या व्याख्यानामध्ये आहे. म्हणून नुसतं इकडून ऐकून तिकडून सोडायचं नाही आहे. पुण्यातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, हे तुमचं काम आहे. आणि 3 महिने प्रयोग करायचा आहे. माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही, स्वतःवर विश्वास ठेवायचा, असं आम्ही सांगतो. मग आता डॉक्टर जिचकरांचा नेमका सिद्धांत काय. आता हे व्याख्यानातला महत्त्वाचा भाग आहे. एक 5 मिनिटं पुढचे. सिद्धांत काय सांगतोय आपल्याला की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचं एक हॉर्मोन आहे. त्याचं प्रमाण जर वाढलं तर तुम्ही लठ्ठ होणार आणि तुम्हाला कालांतराने डायबिटीस होणार. हा तो सिद्धांत आहे. आता जेव्हा जेव्हा या व्याख्यानामध्ये आणि अभियानामध्ये डायबिटीस हा शब्द मी वापरतो त्याचा अर्थ टाईप 2 डायबिटीस आहे असं तुम्ही लक्षात घ्या. कारण डायबिटीसचे 2 प्रकार आहेत महत्त्वाचे. एक आहे टाईप 1 जो लहान मुलांना होतो, जो 14 वर्षापर्यंत डायग्नोज होतो. आणि या मुलांना कायम आयुष्यभर या लोकांना इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात कारण त्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार होत नाही. पण तुम्ही ज्यांनी कोणी हात वर केले त्याच्यापैकी बऱ्याचशा लोकांना कसं झालं 40 नंतर झालेलं आहे, ज्याला आम्ही मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस म्हणतो किंवा टाईप 2 डायबिटीस. त्यामुळे हे सगळं अभियान जे आहे आणि व्याख्यान जे आहे किंवा डाएट प्लॅन मी सांगणार तो टाईप 2 डायबिटीसबद्दल आहे, एवढं लक्षात घ्या. मग त्यांनी काय सांगितलं की इन्शुलिनचं प्रमाण वाढलं रक्तातलं की तुम्हाला लठ्ठपणा येणार आणि वजन वाढणार आणि डायबिटीस होणार. आता इन्शुलिन नेमकं काय तर तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या डाव्या बाजूला स्वादुपिंड नावाची ग्रंथी, त्याला इंग्रजीमध्ये पँक्रियाज असं म्हणतात. या ग्रंथीमधून हे इन्शुलिन तयार होत असतं. तर इन्शुलिन हे एक संप्रेरक आहे
किंवा हॉर्मोन आहे. म्हणजे काय, हा एक रासायनिक पदार्थ आहे जो अतिशय कमी प्रमाणात तुमच्या शरीरात तयार होतो, पण त्याचे परिणाम मात्र सगळ्या शरीरावर तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी, अशा प्रकारचं काम हे संप्रेरकांचं असतं. आता इन्शुलिन निर्माण होण्याचे 2 मार्ग तुमच्या शरीरामध्ये आहेत. एकाला मी म्हणतो बेसलाईन सिक्रिशन किंवा पायाभूत स्त्राव. म्हणजे काय की 24 तास तुमच्या शरीरामध्ये थोडं 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 इन्शुलिन तयार होतं. किती तयार होतं? 24 तासामध्ये 18 ते 32 युनिट इन्शुलिन तयार होतं. आता हे पायाभूत स्त्राव असा आहे की याला तुम्ही बंद नाही करू शकत, हे तुमच्या हातात नाही. जिवंत राहण्याकरता तुम्हाला हे इन्शुलिन आवश्यक आहे. आता दुसरा जो मार्ग ज्याने इन्शुलिन तयार होतं तो असा आहे की तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. अपेक्षा अशी आहे की तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्शुलिनपैकी दिवसभरातल्या 50% बेसलाईनमुळे मिळावं आणि 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं. म्हणजे तुमचं जर 18 ते 32 युनिट बेसलाईन असेल तर 18 ते 32 युनिट तुम्ही तयार करावं खाण्यामुळे, अशी अपेक्षा आहे. आता इन्शुलिन निर्मितीची एक वेगळी पद्धत अशी आहे की इन्शुलिन तयार होणार म्हणजे तुमचं एक माप इन्शुलिन पडणार. अरे मापाची कल्पना लक्षात घ्या. तुमची प्रत्येकाची ओंजळ आहे. तुम्हाला मी सांगितलं शेंगदाणे घ्या, तर सगळ्यांना काही सारखे शेंगदाणे मिळणार नाही. कोणाला जास्त कोणाला कमी, तुमच्या ओंजळीप्रमाणे मिळतील. तसं इन्शुलिन निर्माण होण्याचं तुमचं एक माप आहे. कोणाचं 2 युनिट्स आहे, कोणाचं 4 युनिट्स आहे, कोणाचं 5 युनिट्स आहे. म्हणजे जेव्हा केव्हा इन्शुलिन निर्माण होणार खाण्यामुळे ते एक माप इन्शुलिन पडणार, हे लक्षात घ्या. म्हणजे कोणाचं 2 युनिट पडेल, कोणाचं 5 युनिट पडेल खाल्ल्यावर. म्हणजे 4 लोकांना तुम्ही अर्धी पोळी खायला दिली तर प्रत्येकाचं एक माप पडणार, पण ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आता पुढची गंमत अशी आहे की तुम्ही 1 पोळी खाल्ली तरी एकच माप इन्शुलिन पडणार, 2 पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुलिन पडणार. म्हणजे इन्शुलिन किती पडणार हे तुम्ही किती खाता याच्यावर अवलंबून नाही. पुढची महत्वाची गोष्ट, एकदा ते माप रिकामं झालं की भरायला 55 मिनिटं लागतात. म्हणजे याचा व्यवहारामध्ये अर्थ काय, तुम्ही जेवायला बसलात आणि जेवण तुम्ही 55 मिनिटात संपवलं तर काय होईल, इन्शुलिन एकदाच तयार होईल. तुम्ही जर 3 तास जेवलात तर काय होईल, प्रत्येक 55 मिनिटाला एकदा इन्शुलिन तयार होईल. काय काय सांगितलं मी, इन्शुलिन हे संप्रेरक आहे, 2 प्रकारे तयार होतं. तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्शुलिनपैकी 50% बेसलाईनमधून यावं, 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं, अशी अपेक्षा आहे. बेसलाईन सिक्रेशन 24 तास होतं, ते तुम्ही थांबवू शकत नाही, ते असतं 18 ते 32 युनिट. तर खाण्यामुळे तुम्ही 18 ते 32 युनिट तयार करावं अशी अपेक्षा असते. खाण्यामुळे जे इन्शुलिन तुमचं निर्माण होतं त्याचं एक माप प्रत्येक वेळेला पडतं खाल्ल्यावर, जे की तुमचं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि 1 पोळी खाल्ली तरी एक माप, 4 पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुलिन पडणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे खाण्याच्या प्रमाणावर ते अवलंबून नाही. आणि एकदा माप रिकामं झालं की भरायला 55 मिनिटं लागतात. म्हणजे जेवण 55 मिनिटात संपवलं तर इन्शुलिन एकदाच पडणार आहे, हे लक्षात घ्या. आता इन्शुलिन निर्माण कशासाठी होतं हे लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा कुठलाही पदार्थ खाल्ल्यावर इन्शुलिन तयार होतं. का तयार होतं? कारण अन्न पचन झाल्यानंतर जे पदार्थ रक्तामध्ये येतात, एंड प्रोडक्ट्स, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी, त्याचा उपयोग करण्यासाठी इन्शुलिन काम करतं. आता तुम्ही जेवायला बसले की 10-12 पदार्थ खाता. पोळी खाता, भात, वरण, चटण्या, कोशिंबीर, काय खाता, स्वीट डिश खाता. पण तुम्ही 10 पदार्थ काय 100 जरी पदार्थ खाल्ले तरी पचन झाल्यानंतर रक्तामध्ये 3च गोष्टी येतात, एंड प्रोडक्ट्स. म्हणजे 100 गोष्टी खाल्ल्या म्हणजे 100 एंड प्रोडक्ट येत नाहीत. किती खाल्लं तरी 3च येतात. कुठले? कर्बोदकं किंवा कार्बोहायड्रेट्स पासून ग्लुकोज, प्रोटीन्स किंवा प्रथिनांपासून अमायनो ॲसिड्स, आणि तेल तूप फॅट्स पासून फॅटी ॲसिड. 3च पदार्थ येतात. हे सांग, जसं गाय कुठल्याही रंगाचा चारा खाल्ला तरी पांढरं दूध देते, तसं तुम्ही किती पदार्थ खाल्ले तरी एंड प्रोडक्ट्स मात्र 3च आहेत. आता तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींचं बनलेलं आहे आणि या प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागत असते. जर तुमचं गाडी चालवायला तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल टाकायला लागतं, त्या पद्धतीने शरीराच्या पेशींना काम करायला ऊर्जा लागते. तुम्हाला दिवसभरामध्ये सर्वसामान्यपणे 2000 कॅलरीज ऊर्जेची आवश्यकता असते. तुमच्या वजनानुसार, कामानुसार त्यात बदल होईल, पण सर्वसामान्यपणे 2000 कॅलरीज ऊर्जा दिवसाला लागते. आता तुमच्याकडे ऊर्जेचे जे सोर्स आहे त्याच्यामध्ये ग्लुकोज आहे, फॅटी ॲसिड आहे. 1 ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर 4 कॅलरी ऊर्जा मिळते आणि 1 ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर 9 कॅलरी ऊर्जा मिळते. मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल? ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड जाळायला आवडेल? फॅटी ॲसिड जाळायला आवडेल, कारण तुम्हाला जवळपास 2.25 पट जास्त ऊर्जा मिळते. तसं शरीरातल्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं.
याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे. त्यांना फॅटी ॲसिड आवडत नाही, त्यांना ग्लुकोज लागते. मग आता तुम्हाला असं वाटेल की रक्तामध्ये सगळे एंड प्रोडक्ट्स आलेले आहेत, ग्लुकोज आहे, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड आहेत, आणि हे रक्त त्या पेशीपाशी गेलं, मग ती ग्लुकोज पेशीत जाईल आणि पेशी त्याला वापरेल. पण ते इतकं साधं सोपं नाही. कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेला आहे, आणि त्या कुलपाला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो. म्हणजे काय की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज किती पण असेल, पण हे जर लॉक लागलेलं असेल इन्शुलिन रिसेप्टरचं, तर ती ग्लुकोज त्या पेशीत जाऊ शकत नाही. मग इन्शुलिनचं पहिलं काम काय की हे रिसेप्टरचं कुलूप उघडायचं आणि ग्लुकोजला आत सोडायचं. हे पहिलं काम इन्शुलिनचं आहे. याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे. परत मेंदूच्या पेशी डायरेक्टली रक्तामधून ग्लुकोज घेऊ शकतात, त्यांना इन्शुलिनची आवश्यकता नाही. पण इतर पेशींना मात्र ते फ्रीडम नाही, त्यांना इन्शुलिन लागतं. मग इन्शुलिनचं पहिलं काम काय की ग्लुकोजचं इन्शुलिनचं लॉक उघडायचं आणि ग्लुकोजला आत पाठवायचं. मग आता पेशींनी ग्लुकोज वापरली, अजून ग्लुकोज शिल्लक राहिलेले, तर काय करायचं? खिशात पैसे तुमचे जमा झाले, तुम्ही काय करता? जास्त पैसे झाले तर कपाटात ठेवता. तसं शरीर एक्सेस ग्लुकोजचं रूपांतर हे इन्शुलिनमुळे कशात होतं? ग्लायकोजन नावाच्या पदार्थात होतं, आणि तुमच्या लिव्हरमध्ये किंवा यकृतामध्ये 100 ग्रॅम ग्लायकोजन तयार होतं. ग्लायकोजन म्हणजे काय? ग्लुकोजच्या मॉलिक्युल्स एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतं, आणि 100 ग्रॅम ग्लायकोजनपासून तुम्हाला 400 कॅलरी ऊर्जा तुम्हाला मिळू शकते. आता हे कशा करता आहे की अडीनडीला तुम्हाला एनर्जी मिळावी म्हणून ही सोय केलेली आहे निसर्गाने. आता इन्शुलिनमुळे पहिल्यांदा ग्लुकोज पेशीत गेली, त्यांनी वापरली. उरलेल्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिननी ग्लायकोजनमध्ये केलं, आणि समजा तरी ग्लुकोज शिल्लक आहे रक्तामध्ये, तुम्ही खूप खाल्लेला आहे. आता लक्ष देऊन ऐका, जी एक्सेस ग्लुकोज आता रक्तामध्ये आहे त्याचं रूपांतर इन्शुलिनच्या प्रभावाखाली फॅटी ॲसिडमध्ये होतं, आणि ते तुमच्या शरीरात साठवलं जातं. आता खूप लोकांचे डोळे उघडले असतील की मी तेल खात नाही, तूप खात नाही, अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो, तरी माझी ढेरी का आलेली आहे? याचं कारण तुम्ही जी पोळी खाल्ली, भात खाल्ला, वरण खाल्लं, त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं. कोणी केलं? इन्शुलिननी केलं. मग इन्शुलिन फॅटी ॲसिडचं रूपांतर तर फॅटमध्ये करून साठवतो, अमायनो ॲसिडचं रूपांतर वेगवेगळ्या प्रोटीन्समध्ये करतो, आणि ते प्रोटीन शरीरामध्ये वापरले जातात. अशा प्रकारे शरीरामध्ये निर्मितीची कामं जी आहेत ती इन्शुलिन करतो. म्हणून इन्शुलिनला कॉन्झर्विंग हॉर्मोन असं म्हटलेलं आहे, ऊर्जा साठवणारा, निर्मितीचा संप्रेरक असं इन्शुलिनचं. जेव्हा तुमच्या रक्तामध्ये इन्शुलिनची लेवल वाढलेली असेल तेव्हा शरीर ऊर्जेसाठी ग्लुकोज वापरणार. जेव्हा इन्शुलिनची लेवल कमी होईल तेव्हा तुमचं शरीर ऊर्जेसाठी फॅटी ॲसिड वापरणार. हे आम्ही मेडिकलला असताना फर्स्ट इयरला शिकलो. याला डे सायकल, नाईट सायकल असं म्हणतात, की दिवसा तुम्ही ग्लुकोज वापरता, रात्री तुम्ही फॅटी ॲसिड वापरता. आणि हे गणित जर व्यवस्थित जमलं तर पोट सुटायचं कारण नाही, चरबी वाढायचं कारण नाही. आता इन्शुलिनचं प्रमाण जर रक्तात वाढलं तर काय होतं? याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द आहे. तुम्ही गुगलवर टाकलं तुम्हाला हजारो रिसर्च पेपर मिळतील. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, ॲथेरोस्क्लेरोसिस नावाचा आजार होतो, रक्तवाहिन्या कठीण होतात, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं. असे अनेक आजार हायपर इन्शुलिनेमियामुळे होतात. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय घडते ती अशी की इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो. म्हणजे काय? तुमच्या पेशींना अशी अपेक्षा आहे की खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण व्हावं, पण काम झाल्यानंतर पटकन त्यांनी नॉर्मलला यावं, म्हणजे बेसलाईनला यावं, म्हणजे कमीत कमी लेवलला जावं खाली. आपल्याला पाहुण्यांच्या बाबतीत असंच वाटत असतं ना की आवश्यक तेवढ्या वेळ यावे, नंतर पण निघून जावे. काही पाहुणे कायमचे राहिले तर काय होतं? आपण फोनवर सांगायला लागतो मी नाही, मी 4 दिवस गावाला जाणार आहे. त्याला आपण म्हणतो, आपण रेझिस्टन्स डेव्हलप करतो ना. तसाच रेझिस्टन्स पेशी डेव्हलप करतात. म्हणजे काय करतात? फिजिकली त्यांचा आकार बदलतात. मग आकार बदलला की जसं तुम्ही एखाद्या कुलपावर 2 हातोडे मारले तर काय होतं? कुलपाला पोचा पडतो. मग पोचा पडल्या किल्ली लागत नाही. तसंच होतं की तुमचं इन्शुलिन असून सुद्धा ते काम करू शकत नाही. मग मेंदूकडे संदेश जातो, तुमचं माप होतं 4 युनिटचं, पण त्याने काय आता ते ग्लुकोज पेशीत जात नाही. मग मेंदू म्हणतो ठीक आहे, याचं माप वाढवून द्या आता. मग 4चं 6चं माप होतं. मग त्याच्यात 2-4 महिने काम चालतं, धक्काबुक्की करून ग्लुकोज जातं. परत रेझिस्टन्स वाढतो, पुन्हा मेंदू माप वाढवतो, 6चं 10 युनिट करतो. त्याच्यावर 4-5 महिने काम चालतं. शेवटी अशी अवस्था येते की तुमच्या रक्तामधलं इन्शुलिन वाढलेलं आहे, तुमच्या रक्तामधलं
ग्लुकोज पण खूप जास्त आहे, पण ते ग्लुकोज काही पेशीमध्ये जाऊ शकत नाही. ते लघवीतून बाहेर पडायला लागतं, तुम्ही खंगायला लागता, डॉक्टरकडे जाता. डॉक्टरकडे गेलं की उपाशी पोटची साखर 350 आणि जेवल्यानंतर 450. असं झालं की आम्ही तुम्हाला टाईप 2 डायबिटीसचा शिक्का मारतो. म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं की तुम्हाला जो डायबिटीस होतोय टाईप 2 हा इन्शुलिन निर्माण झाला नाही म्हणून झालेला नाही. हा इतकं इन्शुलिन निर्माण झालं पण ते सगळं बिनकामाचं आहे म्हणून झालेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे इन्शुलिनची लेव्हल वाढली तर लठ्ठपणा येणं आणि मधुमेह होणं टाईप 2. याचा अर्थ हे एकाच प्रवासातले टप्पे आहेत, माइलस्टोन्स आहेत. आता जर इन्शुलिनची लेव्हल कमी झाली तर काय होईल? पहिल्यांदी तुमच्या रक्तात जेवढी ग्लुकोज आहे तेवढी वापरली जाईल, मेंदूपुरती ठेवून बाकीची वापरली जाईल. तरी तुम्ही काही खाल्लं नाही तर मग काय करायचं? मग तुमचं ग्लायकोजन काढून त्यातून तुम्हाला 400 कॅलरी ऊर्जा मिळेल. म्हणजे ग्लायकोजन हे काही सगळं संपवत नाही, शरीर थोडं ठेवतं, पण त्याच्यानंतर तुम्ही काही खाल्लं नाही आणि सकाळी मॉर्निंग वॉकला गेले समजा 5 किलोमीटर, मग ऊर्जा कुठून मिळणार आहे आता? मग तुमच्या शरीरामध्ये जिथे कुठे चरबी आहे ती चरबी बाहेर काढून जाळण्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि मग तुमचं पोट कमी होतं, वजन कमी होतं. म्हणजे लक्षात काय आलं तुमच्या? ज्याला कोणाला या जगामध्ये वजन कमी करायचं आहे, ज्याला कोणाला पोट कमी करायचं आहे, ज्याला कोणाला चरबी जाळायची आहे, त्याच्या पुढे एकमेव मार्ग आहे इन्शुलिनची लेवल कमी करणे. हे केल्याशिवाय कोणाचंही वजन कमी होणार नाही, कोणाची चरबी जाणार. मग इन्शुलिनची लेवल कमी करायची, कशी करायची कमी? कमी खाण्याचा फायदा आहे का कमी वेळा खाण्याचा फायदा आहे? कमी वेळा खाण्याचा फायदा आहे. म्हणजे मी स्वतःला शाबासकी देतो, कळलं लोकांना. कारण कमी खाऊन काय इन्शुलिन तेवढं तयार होणार ना, म्हणून कमी वेळा खाण्याचं महत्व आहे. मग आता अजून एक गृहपाठ तुम्हाला. तुम्ही इन्शुलिन किती वेळा तयार करता ते पहा. 2012 मध्ये मी 10 ते 12 वेळा इन्शुलिन तयार करायचो. सकाळचा चहा साखरेचा, पडलं माप. दुपारी अर्धा कपच चहा घेतला मित्राबरोबर, पडलं एक पुन्हा माप. तुम्ही बघा आता तुम्ही किती वेळा करता. भाजीवाला आल्या त्याशी घासाघीस करताना 4 अंगूर तोंडात टाकले, पडलं माप. मी सांगतो तुम्हाला, तुमचा उद्याचा दिवस आजच्यासारखा असणार नाही. काही खायला हात पुढे केला की इन्शुलिनची घंटी वाजणार. पण लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स कशामुळे? याच्यामुळे की आता तुम्हाला सुखासुखी आजच्यासारखं उद्या राहता येणार नाही, हे नक्की. तुम्हाला हे कळलं आता की आपण हे करतो याच्यामुळे इन्शुलिनचं माप पडणार आपलं. नाही, इन्शुलिनच्या मापाकडे लक्ष गेलं की तुमचं आयुष्य फार सोपं आणि चांगलं होणार, लक्षात ठेवा. मग कमी वेळा खायचं. किती कमी वेळा खायचं? संतांनी सांगून ठेवलेलं आहे आपल्याकडे. काय सांगितलं? एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी, आणि तीनदा जेवतो तो पाटकर. उगीच व्याख्यान घेतलं आपण. हे सगळे ज्ञानी लोक जमा झाले इथे. सगळ्यांना माहिती आहे ना. तीनदा जेवतो तो रोगी, सगळ्यांना माहिती आहे, पण तरी खातात. कळतं पण वळत नाही, अशी परिस्थिती आहे. तर आपण काही योगी नाही, आपण आपले भोगी लोक आहोत कलियुगातले. मग 2 वेळा खावं. आता तुम्हाला मी डाएट प्लॅन सांगतो की डाएट प्लॅन काय नेमका आमचा. साधा सोपा डाएट प्लॅन आहे. कडक भूक लागण्याच्या 2 वेळा ओळखा आणि त्या 2 वेळात जेवा. कडक भूक म्हटलं की काही लोकांनी एकमेकाकडे बघितलं म्हणजे काय, कारण आयुष्यामध्ये कडक भूक लागायचा अनुभवच घेतलेला नाही. भुकेच्या आधीच खातात. खूप लोकांना विचारतो मी, तुम्ही का खाता? मग लोक काही सांगतात, ऊर्जेसाठी खातो, कोणी म्हणतं कॅल्शियम, कोण काय 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 सांगतात. खरं कारण काय माहिती का? तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता, बाकी दुसरं काही कारण नाही. आता समजा 11 वाजता अक्षरधारांनी इथे समोसे फिरवले, किती लोक नाही म्हणणार आहे सांगा बरं. आता जे लोक फॉलो करतात डाएट प्लॅन ते नाही घेणार, निदान माझ्यासमोर तर नाही घेणार, पण बाकीचे लोक सोडणार नाहीत. फुकट असलं तर 2 खातील. पण असं कोणी म्हणणार आहे का की आता 1 तासभर लेक्चर ऐकलं, आता समोसा फिरवा जरा? असं कोणी म्हणणार नाही, कारण समोशाची काही भूक नाही कोणाला, पण मिळालं म्हणून आपण खातो, हे लक्षात घ्या. मग कडक भूक लागे, ज्याला कडक भूक केव्हा लागते समजतं तो नशिबान माणूस. त्या 2 वेळा जेवायचं. ज्याला नाही समजत त्यांच्याकरता जगात 2 पॅटर्न आहेत. एक आहे सकाळी 9, संध्याकाळी 6. दुसरा पॅटर्न आहे दुपारी 12:30, 1, रात्री 8:30, 9. कुठल्या एका पॅटर्ननी चालू करून द्या. तुम्हाला 8 दिवसामध्ये ट्रायल अँड एररनी कळेल की आपली भूक 9ला नाही आहे, 10ला आहे. त्याप्रमाणे एकदा तुमच्या वेळा ठरल्या की त्याच वेळेला जेवायचं.
15-20 मिनटं मागे पुढे झालं तरी चालेल, पण आज 9ला जेवलं, उद्या 11ला जेवलं, परवा 4ला जेवलं तर काय होईल? कुठला सिग्नल सांगितला मी? स्टार्वेशन सिग्नल, आणि पुन्हा ढेरी बाहेर. म्हणून त्या ठराविक वेळेला जेवायचं. काही लोकांना आम्हाला भूक नसते, एखाद्याला असं होतं भूक लागत नाही त्यावेळेला, कमी खा पण ती वेळ दौडू नका. तुम्ही 9ची वेळ असेल, भूक नाही तर ठीक आहे अर्धी पोळीच खा, पण त्या वेळेला खा. 2 वेळा जेवायचं, वेळा फिक्स ठेवायच्या. जेवणामध्ये गोड जेवढं कमी खाल तेवढं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. कारण आपली जी म्हण आहे, साखरेचं खाणार त्याला देव देणार, त्याच्या पुढे डायबिटीस हे लक्षात ठेवा. कारण आता मॉडर्न सायंटिस्ट असं म्हणतात की इन्शुलिन अँड शुगर आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस. आणि रॉबर्ट लस्टिक नावाचा एक डॉक्टर आहे, तो गेली 30 वर्ष शुगर इंडस्ट्रीशी भांडतोय. त्याचं म्हणणं असं आहे की साखर ॲडिक्टिव्ह आहे, साखरेचं व्यसन लागतं. आणि हे तुम्हाला माहिती आहे, तुमच्यापैकी काही लोक असे आहेत की ज्यांना जेवताना काही ना काही गोड खावंच लागतं. नाही मिळालं तर ते गुळाचा खडा तरी खातात. आहेत ना असे लोक? हे सगळे साखरेचे ॲडिक्ट आहेत. तर तो असं म्हणतो की जसं 18 वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही सिगारेट आणि दारू विकायला मनाई आहे, तसं साखर विकायला मनाई करा. इतका तो टोकाची भूमिका घेतो. पण एवढं नाही, निदान जेवढं गोड कमी खाल तेवढं चांगलं. आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा. नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही, ते जे काही खातील ते प्रोटीन चांगले आहेत. पण व्हेजिटेरियन लोकांची मोठी अडचण आहे. कारण पोळी खाल्ली, भात खाल्ला तर फक्त 9-10% प्रोटीन आहे त्याच्यात. मग काय करायचं अशा लोकांनी? पोळी थोडी कमी करा आणि मोड आलेलं कडधान्य खा. कमी करा म्हटलं, बंद करायचं का? मग काहीही बंद करायचं नाही. जगा वेगळं करायला काही जायचं नाही. मध्यंतरी पोस्ट फिरत होते, मी पोळी सोडली आणि माझं काय हे कमी झालं ते कमी झालं. पोळी खाणाऱ्या पंजाबमध्ये पण लठ्ठपणा आहे आणि भात खाणाऱ्या केरळमध्ये पण लठ्ठपणा आहे. आणि बॅलन्स डाएट खाणाऱ्या अमेरिका आणि भारतामध्ये सगळ्यात लठ्ठपणा जास्त आहे. त्यामुळे काय खाता यायला फारसं महत्त्व नाही आहे. तर प्रोटीन वाढवा, कार्बोहायड्रेट थोडे कमी करा, हा एक सल्ला आहे. एकदा जेवायला बसलात की जेवण 55 मिनिटात संपवा. खूप लोक लगेच 2-3 दिवसांनी मला फोन, सर आमचं जेवण 15 मिनिटात संपतं, 55 मिनिटं कसं काय खायचं? लोक त्यांना हवं ते बरोबर ऐकतात. मी असं कुठे म्हटलं का की 55 मिनिटं खा? मी म्हटलं जास्तीत जास्त वेळ 55 मिनिटे. का? कारण पुढे गेलात तर इन्शुलिन परत पडणार आहे आणि आपल्याला इन्शुलिन जास्त वेळा तयार नाही करायचं, एकदाच तयार करायचं. म्हणून 55 मिनिटात जेवण संपवा. आणि ही दुसऱ्या काही लोकांची जेन्युइन अडचण असते आणि काही लोक विचारतात प्रश्न, काही विचारत नाहीत, म्हणून तुम्हाला सांगून टाकतो. हे काही लोकांचं असं आहे की त्यांना रोज 2 पेग पिल्याशिवाय त्यांचं जेवणच घशाखाली उतरत नाही. असे काही लोक असतात. मग त्यांचा मोठा प्रॉब्लेम येतो. आता काय करायचं? आम्ही काय करायचं? मग त्यांना आम्ही सांगतो की बा अल्कोहोल वाईटच आहे. अल्कोहोलने लिव्हरवर, किडनीवर सगळे परिणाम होतात. कुठलाही डॉक्टर तुम्हाला दारू प्या असं सांगणार नाही, मी पण सांगणार नाही. पण तुम्हाला अपरिहार्य असेल, अगदी प्यावंच लागत असेल तर काय? खाणे आणि पिणे हे 55 मिनिटात संपवा. म्हणजे डाएट प्लॅनला काही अडचण नाही आहे. तुमचं लिव्हरचं काय वाट लागायची ती लागेल, तो वेगळा पण. मग 55 मिनिटात जेवण संपवायचं आणि 2 जेवणांच्या मध्ये काहीही खायचं नाही. इतना सन्नाटा क्यों है भाई? हे या व्याख्यानातलं सगळ्यात क्रूर वाक्य आहे असं लोकांचं म्हणणं आहे की 2 जेवणांच्या मध्ये काही खायचं नाही. पण इलाज नाही. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, मधुमेह टाळायचा असेल तर हे तुम्हाला करावं लागेल. मग आता 2 जेवणांच्या मध्ये काय घेतलेलं चालतं? खूप लोक म्हणाले चला काहीतरी आहे थोडंसं. पण लक्षात घ्या, तुमचं ध्येय असं असायला पाहिजे की 2 वेळा जेवणे आणि मध्ये पाणी पिणे, हे ध्येय असायला पाहिजे. हे सगळ्यात बेस्ट आहे. याचे तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळतील. 2 जेवणाच्या मध्ये कुठले पदार्थ अलाउड आहेत आणि का आम्ही अलाउ केले? कारण हे पदार्थ खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होत नाही शरीरात, असं आम्हाला प्रयोगांमुळे लक्षात आलं. ते समजण्यासाठी मी 18 पदार्थ खाल्ले, 54 वेळा ब्लड दिलं, 40,000 रुपये खर्च केले, तेव्हा ते शहाणपण आलं. मग कुठले कुठले पदार्थ चालतात? पाणी चालतं, हवं तेवढं प्या. घरी बनवलेलं पातळ ताक, म्हणजे 2 चमचे ताकामध्ये ग्लासभर ताक बनवायचं, 2 चमचे दह्यात, आणि ते हवं तेवढं पिऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर ग्रीन टी, ब्लॅक टी चालेल, किंवा 25% दूध, 75% पाण्याचा पातळ चहा. कुठल्याच पदार्थामध्ये साखर, शुगर फ्री टाकायचं नाही, कारण शुगर फ्रीने पण इन्शुलिन तयार होतं. शहाळ्याचं पाणी चालेल, मलाई खायची नाही. लगेच 40 रुपयाचं शहाळं आणलं, वाया कशाला घालवायचं? वाया नका घालव, वाटीत काढून ठेवा आणि जेवताना खा, काही अडचण नाही. 1 टोमॅटो खाल्लेला चालतो दिवसभरात.
एवढे पदार्थ खायला परवानगी आहे, कारण याच्यामुळे इन्शुलिन निर्माण होत. आता मी तर माझे प्रयोग केले. आता मला विचारायचं नाही की कोरफड रस चालेल का, गुटखा चालेल का, तंबाखू चालेल का, कारण मी प्रयोग काय केले. आता तुम्ही प्रयोग करा. कसा प्रयोग करायचा? तुम्हाला एखादा पदार्थ जर, कारण लोकांना सकाळी उठल्या उठल्या काय काय खायचं असतं, म्हणजे 1000 पदार्थ तरी असतात. काही लोक मेथीचे दाणे भिजवून ठेवतात, ते पाणी पितात. अनेक गोष्टी लोक सकाळी घेतात. मग काय करायचं? लॅबमध्ये जायचं. तुमच्याकडे दांडे, मेट्रोपॉलिस, गोळविलकर सगळ्या ठिकाणी लॅबमध्ये कुठे गेलात, तपासणी काय करायची? आपलं कोरफड रस घेऊन जायचं, जेवढं पिता तेवढं. 8 वाजता लॅबमध्ये गेलात तर पहिलं ब्लड द्यायचं, रस प्यायचा तो. मग 8 वाजून 10 मिनिटांनी दुसरं ब्लड आणि 9 वाजता तिसरं ब्लड. म्हणजे एका पदार्थाकरता 3 वेळा ब्लड दिलं. गेल्यानंतर एकदा, तो पदार्थ खाल्ल्यानंतर 10 मिनिटांनी आणि नंतर 60 मिनिटं. आता तुम्हाला 3 रिडिंग मिळतील. त्याला सांगायचं इन्शुलिन करायचं आहे, शुगर नाही करायची. इन्शुलिन करायला तुम्हाला 350-400 रुपये लागतील एका सॅम्पलला, म्हणजे 1200 रुपये लागतील एका पदार्थाला. मग काय होईल? 3 रिडिंग तुम्हाला मिळाले. समजा सुरुवातीला 8 वाजता ते 10 होतं, मग 9 झालं आणि मग 6 झालं. याचा अर्थ काय झाला की इन्शुलिन तयार झालं नाही. मग ते तुम्ही कोरफड रस तुम्ही पिऊ शकाल. ते उदाहरण सांगितलं बरं का, नाही तर उद्यापासून कोरफड सुरू. पण समजा असं झालं की पहिल्यांदा 10 होतं आणि 10 मिनिटांनी ते 12वर गेलं किंवा 12चं 14वर गेलं आणि पुन्हा 16वर गेलं. त्याचा अर्थ काय? इन्शुलिन तयार झालं, मग तो पदार्थ घेता येणार. किंवा असं झालं की 10चं 12 झालं आणि पुन्हा 9वर आलं, किंवा 10चं 10च राहिलं आणि पुन्हा 12वर गेलं. दोन्ही वेळेला तुम्हाला हे पदार्थ घेता येणार नाही. म्हणजे इन्शुलिन निर्माण दुसऱ्या सॅम्पलमध्ये किंवा तिसऱ्या सॅम्पलमध्ये पहिल्यापेक्षा जास्त असेल, तुम्हाला तो पदार्थ घेता येणार नाही. हे कशाकरता सांगेल तुम्हाला मी, की तुम्ही मला हा प्रश्न आता विचारायचा नाही की कुठला पदार्थ खायचा. आम्ही जे डाएट प्लॅन सांगितलं तेवढे पदार्थ फक्त चालतात. आता डायबिटीसच्या लोकांसाठी सूचना महत्त्वाची अशी आहे की डायबिटीसच्या लोकांनी देखील हा डाएट प्लॅन त्यांना फायदा होतो. माझा बालगंधर्वच्या लेक्चरमध्ये जे लोकांनी यूट्यूबवर ऐकतात त्यात आम्ही असं म्हणायचो पूर्वी की डायबिटीसच्या लोकांनी हा प्लॅन, का त्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये म्हणायचो आम्ही की डायबिटीसच्या लोकांनी करू नका. पण गेल्या 2 वर्षात जे काही आम्ही संशोधन केलं त्याहून असं लक्षात आलं की डायबिटीसच्या लोकांना पण याचा चांगला फायदा होतो. तर डायबिटीसच्या लोकांनी पण करायला हरकत नाही, पण करण्यापूर्वी 2 तपासण्या करायच्या आहेत, HbA1c आणि फास्टिंग. HbA1cमुळे आम्हाला तुमचं गेल्या 3 महिन्यातलं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज समजतं आणि इन्शुलिनच्यामुळे आपल्याला तुमचं इन्शुलिन रेझिस्टन्स काय ते आम्हाला समजतो. या 2 तपासण्या करायच्या, ते रिपोर्ट आम्हाला पाठवायचे. हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला आम्ही एक कागद देणार आहोत, त्याच्यामध्ये ॲडमिनचे नावं आणि मोबाईल नंबर आहेत जे आमच्या अभियानात आहेत. त्यांना तुम्ही त्या व्हॉट्सअपवर तुमचे रिपोर्ट पाठवू शकता. हे रिपोर्ट पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगितलं की डाएट प्लॅन करा, तर डेफिनेटली तुम्ही करू शकता, तुम्हाला फायदा होईल. पण स्वतःच्या मनाने जर केलं आणि लक्ष्मी रोडवर चक्करून पडलात तर डॉक्टर दीक्षित आणि अभियान जबाबदार नाही, हे लक्षात ठेवा. आता तुमच्या लक्षात आलं की डाएट प्लॅन नेमकं काय. आता याला काही शास्त्रीय आधार आहे का, याला काही शास्त्रांचा आधार आहे का? आयुर्वेद म्हणतं 2 काल भुंजती, म्हणजे दिवसात 2 वेळा जेवा. वेदांमध्ये असं लिहिलं आहे की जो माणूस दिवसातून 2दा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल. जैन धर्मामध्ये ब्यासना नावाची कल्पना आहे. त्यात असं म्हटलंय की बे आसन, म्हणजे 2 वेळा बसा आणि 2 वेळा जेवा. 2 जेवणांच्या मध्ये कोमट पाणी प्या, असं जैन धर्मात सांगितलेलं आहे. आणि जैन मुनींनी मला सांगितलं की सर आमच्याकडे जेवायला 48 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. मी म्हटलं आम्ही 7 मिनिटाचा ग्रेस पिरियड दिलेला आहे. रॉबर्ट शेल्टन नावाच्या एका डॉक्टरचं पुस्तक माझ्या वाचण्यात आलं. त्याने असं म्हटलंय की ग्रीक लोक जे जगात सगळ्यात सुदृढ आहेत ते तसे का होते, तर याचं कारण ते दिवसातून 2दाच फक्त जेवायचे. म्हणजे इतिहास तेच सांगतोय आपल्याला. म्हणून मी आपल्या देवांचे सगळे फोटो पाहिले गुगलवर, तुम्ही बघा, एकाही देवाला ढेरी नाही. तो भारतीय असो परदेशी, कुठल्याही देवाला ढेरी नाही. शंकरासारखे तर 6 पॅक सुद्धा काही घेतात. आणि जे राक्षस दाखवले त्यांची मात्र ढेरी सुटलेली आहे. त्यामुळे भारतीय समाजामध्ये कधीही ढेरी असण्याला प्रतिष्ठा नव्हती. तुम्ही म्हणाला आम्ही सगळे 21व्या शतकातले लोक, तुम्ही आम्हाला काय सांगतो जुनं आयुर्वेद वेद. पण तुमच्यासारखं सांगतो किंवा डॉक्टर मॅटसन नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्याचा एक रिसर्च पेपर पब्लिश झाला, मील फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज. म्हणजे किती वेळा खायचं आणि कधी खायचं याचा आरोग्यावर काय परिणाम होतो. त्या रिसर्च पेपरमध्ये मॅटसन असं म्हणतो की जगामध्ये सध्या प्रचलित असलेलं 3 वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहायला गेलं तर अनैसर्गिक आहे, असं डॉक्टर मॅटसन म्हणतो. म्हणजे डॉक्टर मॅटसन तेच सांगतोय, जिचकर तेच सांगत होते, मी तेच सांगतोय, आयुर्वेद तेच सांगतोय, संत तेच सांगतायत. 3दा जेवतो तो रोगी. मग आपल्याला कधी समजणार आणि आपण ते कधी करणार, हा खरा प्रश्न आहे. कळलेली गोष्ट वळणार कधी, हा खरा इथला मोठा प्रश्न आहे.
बरं, याला काही सायंटिफिक एव्हिडन्स आहे का? तुम्ही जर माझं नाव टाकलं डॉक्टर दीक्षित रिसर्च पेपर्स, तुम्हाला रिसर्च पेपर्स मिळतील. त्यातला एक रिसर्च पेपर असा होता की आम्ही 6 महिने लोकांना फॉलो केलं, ज्या लोकांनी डाएट प्लॅन केला. 6 महिन्यामध्ये 6.8 किलो वजन कमी झालं सरासरी. रेंज 3 किलो ते 32 किलो. पुण्याच्याच एक बाई आहे, त्यांचं 32 किलो कमी झालं. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीचं वजन 20 किलो कमी होतं, 25 किलो कमी होतं, त्याचं आयुष्य बदलून जातं. म्हणून हे लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स म्हणतो, यासाठी म्हणतो. ज्याचा डायबिटीसच्या गोळ्या बंद होतात त्याच्यासाठी लाईफ बदललं आहे, हे लक्षात ठेवा. गरज फक्त प्रामाणिकपणे करण्याची आहे. आणि हा एकमेव डाएट प्लॅन असा आहे की ज्याच्यामध्ये तुमचं पोट आधी जातं, गालफडं कधीही बसत नाही. तुम्ही जिमिंग केलं, खूप प्रोटीन खाल्ले तर काय होतं, पहिल्यांदा गालफडं बसतं. लोक विचारायला सुरुवात करतात, घरी काही प्रॉब्लेम. या डाएट प्लॅनमध्ये कोणी असं विचारणार नाही कधी. आधी तुमचं पोट जाईल. किती जाईल? 6 महिन्यामध्ये 3.5 सेंटीमीटर सरासरी पोट गेलं लोकांचं. रेंज किती? 1 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर, म्हणजे 4 इंच पोट कमी झालं. दुसरा एक पेपर पब्लिश झाला की डायबिटीज प्रिव्हेन्शन कसं होतं. एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आल्या, त्यांचं उपाशीपोटी इन्शुलिन 24.4 होतं. त्यांनी डाएट प्लॅन वर्षभर केला. 1 वर्षाने त्यांचं इन्शुलिन 5.4 झालं, फास्टिंग इन्शुलिन, आणि वजन 6 किलो कमी झालं, बोनस. याचा व्यवहारामध्ये अर्थ काय लक्षात घ्या की जे काम करायला त्यांच्या शरीराला 24 युनिट इन्शुलिन लागत होतं उपाशीपोटी, ते काम आता 5 युनिटमध्ये व्हायला लागलेलं आहे. म्हणजे शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालेलं आहे, म्हणजेच इन्शुलिन रेझिस्टन्स कमी झाला आहे, म्हणजेच डायबिटीस होणार असेल तर तो लांब गेला. नंतर एक पेपर आम्ही पब्लिश केला, मी आणि डॉक्टर संजीव इंदुरकर म्हणून आमच्या औरंगाबादचे मधुमेह तज्ज्ञ आहेत. प्री डायबिटीज रिव्हर्सलचा पेपर आम्ही केला. आता मी तुम्हाला सांगतो की HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन 2 तपासण्या करायला आम्ही सांगतो. कारण काय होतं की तुम्हाला आम्ही जेव्हा ब्लड शुगर करायला सांगतो तेव्हा तुम्ही आदल्या दिवशी जरा कमीच खाऊन जाता आणि गोड तर खातच नाही, कारण आपण डायग्नोज व्हायला घाबरतो. पण HbA1c केलं तर 3 महिन्याचं ॲव्हरेज कळतं. म्हणजे आज जर तुम्ही काही नाही खाल्लं तरी मेमध्ये खाल्लेले हापूस आंबे त्यात दिसतात. मग HbA1c काय 5.6 पर्यंत नॉर्मल आहे. 5.7च्या पुढे गेलं 6.4 पर्यंत त्याला म्हणायचं प्री डायबिटीस, आणि 6.5च्या पुढे गेलं त्याला म्हणायचं डायबिटीस. फास्टिंग इन्शुलिन निरोगी माणसं तर 10च्या खाली असायला पाहिजे, 0च्या जवळ पाहिजे खरं तर, पण 10च्या खाली पाहिजे. 10च्या वर गेलं त्याला प्री डायबिटीस आम्ही म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्ही जर या तपासण्या, मग आम्ही काय केलं, प्री डायबिटीसचे किती 48 लोक घेतले ज्यांचे HbA1c 5.7 ते 6.4 होतं, आणि त्यांना आम्ही सांगितलं की डाएट प्लॅन करा. आणि या डाएट प्लॅनबरोबर आम्ही एक व्यायाम सांगतो, जो मी सांगायला थोडं विसरलो होतो. तो काय की 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चालणे, हा एक व्यायाम या डाएट प्लॅन बरोबर आवश्यक आहे. मग चालण्याला पर्याय काय? पोहणे किंवा सायकलिंग करणे हे पर्याय. वय कमी असेल दोरीवरची उड्या पण चालतील, जिने चढउतार करायची तरी पण करू शकता. पण 50च्या नंतर कोणी म्हणे दोरीवरची उड्या मारतं तर काय होईल, गुडघे डॅमेज झाले तर पुढे महिनाभर काही व्यायाम करता येत नाही. म्हणून चालणं हा साधा सोपा व्यायाम आहे, इंजुरी तेच होत नाही. मग या लोकांना मी काय सांगितलं की डाएट प्लॅन करा आणि 4.5 किलोमीटर चाला. या सगळ्या लोकांनी ते केलं आणि 3 महिन्यामध्ये हे सगळेच्या सगळे लोक नॉन डायबिटिक झाले. म्हणजे उद्या तुम्ही तपासणी केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आपलं HbA1c प्री डायबिटिक रेंजमध्ये आहे, तर घाबरू नका. कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाही. 3 महिन्यात तुम्ही हा डाएट प्लॅन करा, तुम्ही नॉन डायबिटिक व्हाल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. नंतर एक पेपर पब्लिश केला आम्ही की डायबिटीज रिव्हर्सल होऊ शकतं का, जो आशेचा किरण जागृत झाला त्याच्यामुळे झालेला आहे. लातूरचे एक आमचे प्राध्यापक आहेत, प्राध्यापक श्याम, त्यांचं HbA1c 10.1 होतं, 5.6 अप्पर लिमिट आहे, त्यांचं 10.1 होतं. वजन 86 किलो, पोटात अखेर 42 इंच, साखर उपाशीपोटी 213, जेवल्यानंतर 283. डायबिटीज झाला 1 जानेवारी 2017. डॉक्टरांकडे गेले, त्यांना 3 गोळ्या सुरू केल्या. त्यांनी मला फोन केला, म्हणजे मला फायदा होईल का? मी म्हटलं हे शास्त्र आहे, त्याच्यामुळे याच्यावर श्रद्धा असो नसो सगळ्यांना फायदा होतो. श्रद्धा ठेवायची आवश्यकता नाही, शास्त्र आहे, फक्त प्रामाणिकपणे करा, मी सांगतो ते. मी त्यांना म्हटलं 4.5 किलोमीटर चाला, ते म्हणाले नाही मी 6 किलोमीटर चालतो. म्हटलं हरकत नाही, चाला. जे काही कराल ते आयुष्यभर करता आलं पाहिजे अशा पद्धतीने करा, कारण आपल्याला काय 2 महिन्याचा कार्यक्रम नाही आहे, हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे. हा काय डाएट प्लॅन नाहीच आहे, हा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे. ऑगस्टमध्ये त्यांचे रिपोर्ट आम्ही बघितले परत. HbA1c 5.3 झालेला आहे, म्हणजे 10.1चं 5.3. एकही गोळी घेतली नाही, पैसा खर्च केला नाही. वजन 14 किलो कमी झालं, पोटाचा घेर 6.5 इंच कमी झाला, उपाशीपोटी साखर 87, जेवल्यानंतर 120. त्यामुळे प्राध्यापक श्याम हे नॉन डायबिटिक झाले. सांगायचा उद्देश काय की उद्या तुम्ही जर HbA1c केलं आणि ते
8 निघालं, 9 निघालं, 10 निघालं, कितीही निघो आणि कोणत्याही डॉक्टरांनी तुम्हाला किती औषधं लिहून देऊ, 1 महिना फक्त हा प्रयोग करा. 1 महिन्यात तुमचे डॉक्टर्स म्हणतील की तुमचं जरा इम्प्रूव्हमेंट दिसते. वाटलं त्या गोळ्या घ्या आणि घरी ठेवून द्या, घेऊ नका, आमचे संपर्क साधा फक्त. अशा प्रकारे अनेक पेपर पब्लिश झाले. मग माझ्या असं लक्षात आलं की डायबिटीसच्या पेशंटचं नेमकं काय चाललंय. आता ज्या लोकांनी डायबिटीसच्या लोकांनी हात वर केले त्यातल्या कोणालाही प्रश्न विचारला, आम्ही असा अभ्यास केला. डायबिटीसच्या लोकांना आम्ही त्यांची प्रगती विचारली, 1000 पेशंटचा अभ्यास केला. काय प्रगती आहे. डायग्नोज झालो तेव्हा फक्त मेटफॉर्मिन चालू होतं. 2 वर्षांनी गोळ्यांचे डोस वाढले, 4 वर्षांनी ग्लिपिराइड ॲड केलं, 8 वर्षांनी पायग्लिडाझोन ॲड केलं, 12 वर्षांनी इन्शुलिन चालू केलं, 15 वर्षांनी किडनी डॅमेज, 18 वर्षांनी डोळे गेले. हीच प्रगती आहे ना सगळ्यांची. असं कोणी आहे का जो म्हणतो माझ्या 4 गोळ्या चालू होत्या आता 2 गोळ्या चालू आहेत. असं कोणीच नाही आहे. मग इतके बुद्धिमान डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट देत आहेत. मग असं का घडतं डायबिटीसमध्ये. याचं कारण असं आहे की आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी ही जी परिस्थिती आहे की डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, जीवनशैलीमुळे झालेला आजार आहे. याचं उत्तर कुठे मिळणार आहे. जीवनशैली बदलातच मिळणार आहे, गोळ्या औषधामध्ये मिळणार नाही. आणि आमचं डायरेक्शन सगळं गोळ्या औषधांकडे आहे. त्यामुळे ही भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. जोपर्यंत तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफाय करत नाही, आणि हे जागतिक संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे की डायबिटीस प्रिव्हेन्शनमध्ये गोळ्यांपेक्षा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे जास्त इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे या अभियानाचं आमचं ध्येय काय. तुम्हाला जर डायबिटीस झाला आणि तुम्ही डायबेटॉलॉजिस्टकडे गेलात, त्यांनी तुम्हाला काय सांगावं की गोळ्या औषधांचं नंतर बघू, आधी 2 वेळा जेवा आणि 4.5 किलोमीटर चाला. 3 महिन्यात तुमच्यावर जर चांगला परिणाम नाही दिसला तर मग गोळ्या द्यायचा का आपण विचार करू, असं कोणी सांगायला पाहिजे. डायबेटॉलॉजी सांगायला पाहिजे. असं आमचं ध्येय आहे. आणि हा देश आपला आणि हे विश्व हे या दोन्ही आजारापासून मुक्त व्हावं असं आमचं ध्येय आहे. तुमच्याकडनं माझी अपेक्षा काय आहे. माझ्यावर विश्वास ठेवू नका. मी जे सांगितलं ते जर तुम्हाला शास्त्र आहे असं वाटलं, जे तुमच्या तर्काला पटलं, तर उद्यापासून हा प्रयोग सुरू करा. लक्षात घ्या, कुठल्याही डाएट प्लॅनचा इफेक्ट यायला 3 महिने लागतात. मध्ये अर्ध्यात सोडू नका, कारण 8-10 दिवसात काही होणार नाही. 3 महिने प्रयोग करा. 3 महिन्यांनी तुम्हाला कोणी काही कन्व्हिन्स करायची आवश्यकता नाही. तुम्हीच लोकांना सांगायला लागा. तुमच्या आयुष्यातले फक्त 3 महिने मागतोय. 3 महिने तुम्ही इतके अनेक प्रयोग केले असतील वर्षानुवर्ष. 3च महिने फक्त प्रयोग करा. 3 महिन्यांनी तुम्हाला फायदा झाला की या अभियानामध्ये आमच्याबरोबर सामील व्हा असं मी तुम्हाला आवाहन करतो. बाकी तुम्ही काय आमच्या संशोधनामध्ये मदत करू शकता, व्याख्यानं आयोजित करू शकता. आत्ता जे माझ्याबरोबर लोक होते, डॉक्टर वेदा आहे, संतोष आहे, शिल्पा आहे, अर्चना, हे सगळे लोक, तुम्हाला जर व्याख्यान पाहिजे असेल तुमच्या कॉलनीमध्ये 50 लोक जमणार आहेत. महिला मंडळ आहे, युवक मंडळ आहे. आमचे लोक कुठेही येऊन व्याख्यान घ्यायला तयार आहे. त्यांची तुमच्याकडनं अपेक्षा काय आहे की जायचा याचा फक्त खर्च द्या, त्यांना भुर्दंड नको बसायला, एवढंच. पण हे सगळं करायला आम्ही तयार आहोत. तर हे तुम्ही नक्की करू शकता. आमच्या व्याख्यानाला लोक येऊ शकतात. आता महत्त्वाची गोष्ट, हे व्याख्यान देऊन तुम्हाला वाऱ्यावर सोडायची माझी इच्छा नाही आहे. तुम्ही आमच्या अभियानामध्ये सामील कसे होऊ शकता. आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, 134 ग्रुप आहे जवळपास. तुम्हाला हे व्याख्यान झाल्यानंतर आम्ही एक झेरॉक्स कागद देणार आहोत. त्याच्यामध्ये ॲडमिनची नावं आणि त्यांचे व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही काय करायचं की तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आणि तुमचे रिपोर्ट्स, HbA1c, फास्टिंग, इन्शुलिन, त्याच्यावर त्या व्हॉट्सअप रिपोर्ट याच्यावर पाठवायचे. एका दिवसात तुम्हाला आम्ही आमच्या ग्रुपवर जॉईन करून घेतो. मग तुम्हाला आम्ही डाएट प्लॅनचा मेसेज पाठवतो, कारण तुम्हाला आम्ही वेट लॉस, डायबेटिक, प्री डायबेटिक ग्रुपमध्ये टाकतो आवश्यकतेनुसार, आणि तुम्हाला डाएट प्लॅनचा मेसेज देतो. या वेट लॉस ग्रुपवर तुम्हाला काय होतं, सक्सेस स्टोरी मिळते रोज सकाळी. कोणाचं वजन कमी झालं, कोणाचं डायबिटीस गेला, तुम्हाला उत्साह वाढतो. तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ग्रुपवर टाकू शकता. 24 तासाच्या आत तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. ही अभियान म्हणून आमची कमिटमेंट आहे. आणि या व्हॉट्सअप ग्रुपवर गुड नाईट, गुड मॉर्निंग, पानं, फुलं, झेंडे, फळं काही टाकायला परवानगी नाही आहे. त्यामुळे याचा तुम्हाला त्रास होत नाही व्हॉट्सअप ग्रुपचा. आणि अशा पद्धतीने हे काम आता वाढत चाललं आहे. जवळपास 32 देशामधले 28,000 लोक डायरेक्टली आमच्या संपर्कात आहेत. यूट्यूबच्या लेक्चरच्या माध्यमातून लाखो लोक याच्याशी निगडीत आहेत. आणि मला खात्री आहे की इथे आलेला प्रत्येक माणूस, तुमच्या फॅमिलीचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. पहिलं काम काय करायचं तर व्हॉट्सअप ग्रुपवर आज लिंक पाठवून द्यायची दीक्षित सरांच्या लेक्चरची. जिथे कुठे कॅलिफोर्नियापासून कुठे लोक असतील चिपळूणपर्यंत सगळ्यांना कळू द्या की जगामध्ये साधा सोपा उपाय अवेलेबल आहे. गरज आहे फक्त तुम्ही प्रयत्न करण्याची.